Hello, future officers. Welcome to the Concept Builder Academy. Myself, सूरज थोरात. आज आपण GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हनं ना तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनचा जो आपला पार्ट येतो तर त्या पर्स्पेक्टिव्हनं अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे काय की इंडियाज सेंट्रल एशियन स्ट्रॅटेजी, म्हणजे ज्या पद्धतीनं सेंट्रल एशिया चेंज होतं तर त्या पद्धतीनं इंडियाला स्वतःची जी काही फॉरेन पॉलिसी स्ट्रॅटेजी आहे तर ती बदलण्याची गरज आहे का, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं हा आपला लेक्चरचा कल आज असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे जे सिग्निफिकन्स आहे ना की इंडियाला जी काही सेंट्रल एशिया बरोबर डील करत असताना इंडियाची जी काही फॉरेन पॉलिसी आहे तर ही फॉरेन पॉलिसी ट्रॅडिशनल अप्रोच पेक्षा कशा पद्धतीनं सेंट्रल एशियाचं जिओपॉलिटिकल जे काही इम्पॉर्टन्स वगैरे आहे तर ते इम्पॉर्टन्स वाढल्यामुळं आणि रिजनमधल्या ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत मग त्यांचं इंडिपेंडंट स्ट्रॅटेजिक चॉईस सुद्धा चेंज झाल्यामुळं कशा पद्धतीनं इंडियाला सुद्धा स्वतःची जी काही ट्रॅडिशनल फॉरेन पॉलिसी आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. तर हे आपण आज या लेक्चरमध्ये बघून म्हणजे आज बघणार आहोत. ठीक आहे, मग आपण हे बघत असताना याच्यामध्ये सुरुवातीला सेंट्रल एशियामध्ये कोणकोणत्या कंट्रीज येतात, त्याच्यानंतर त्यांची थोडीशी बॅकग्राऊंड असेल किंवा हिस्ट्री वगैरे असेल, किंवा इंडियाची जी काही फॉरेन पॉलिसी होती तर ह्याच्यामध्ये ट्रॅडिशनल अप्रोच कशा पद्धतीने होता, त्यानंतर याच्यामध्ये असणारा रशियाचा इन्फ्लुएन्स असेल, चायनाचा इन्फ्लुएन्स वगैरे असेल, किंवा त्या कंट्रीचे स्वतःचे बदललेल्या ज्या काही प्रायोरिटीज वगैरे असतील तर त्या कशा पद्धतीने चेंज झालेल्या आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं सेंट्रल इंडियाचं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते, आणि आता जे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या किंवा जे काही बॅकग्राऊंड वगैरे सांगितलं तर त्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला इंडियाची फॉरेन पॉलिसी कशा पद्धतीने चेंज करायची आहे तर हे आपण लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आजचा जो लेक्चर आहे ना तर इंडियन एक्सप्रेसमध्ये सी राजामोहन यांचं हे आर्टिकल आलं होतं, खूप छान आर्टिकल आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं इंडिया आणि सेंट्रल एशिया, तर एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला तर त्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला इथं म्हणजे गुड क्वालिटी इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल आणि इंडियाचा अप्रोच कशा पद्धतीने बदलण्याची गरज आहे हे सुद्धा मी तुम्हाला लेक्चरमध्ये शेवटी सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे इंडियाचा जो काही अप्रोच आहे ना तर इथं काय म्हटलेलं आहे, लेस रोमान्स आणि मोर रिअलिझम. आता ज्यावेळेस आपण जनरल टर्ममध्ये रोमान्सचा विचार करतो तर रिलेशनशिपमध्ये हा वेगळा रोमान्सचा अर्थ त्या ठिकाणी आपण घ्यायचा असतो, पण ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशन बघत असतो ना तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये रोमान्सचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की जी काही फॉरेन पॉलिसी आहे तर ती फक्त एखाद्या कंट्रीचे दुसऱ्या कंट्री बरोबर हिस्टॉरिकल रिलेशन असतील किंवा कल्चरल रिलेशन असतील तर त्याच्यावरच डिपेंडंट नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला जिओपॉलिटिकली कशा पद्धतीने एक कंट्री दुसऱ्या कंट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर जिओ स्ट्रॅटेजिकली कशा पद्धतीने एक कंट्री दुसऱ्या कंट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे, सिमिलरली पॉलिटिकल रिलेशन्स वगैरे असतील, इकॉनॉमिक रिलेशन्स वगैरे असतील, तर ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर जे काही कमिटमेंट समजा फॉरेन पॉलिसीमध्ये होत असतात तर ते कमिटमेंट टाइमली इम्प्लिमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे काय की फक्त आपले एखाद्या कंट्री बरोबर इंडियाचे रिलेशन त्या कंट्री बरोबर हिस्टॉरिकली चांगले आहेत, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी चांगला आहे, किंवा कल्चरल रिलेशन त्या ठिकाणी चांगले आहेत, तर फक्त ह्याच 2-3 गोष्टीच्या बेसिसवर त्या ठिकाणी आपण एखाद्या कंट्रीकडनं आपली जी काही समजा त्या ठिकाणी एखादं इंटरेस्ट आहे तर ते इंटरेस्ट आपण फक्त याच बेसिसवर त्या ठिकाणी फुलफिल करू शकत नाहीत. तर त्यामुळं या ठिकाणी असं म्हटलेलं आहे लेस रोमान्स आणि मोर रिअलिझम. मग मोर रिअलिझम कशाच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणले आहे तर इंडियाला जे काही इंडियाचे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट वगैरे असतील, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी वगैरे असेल त्या रिजनमध्ये, त्यानंतर इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं असेल किंवा ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही इंडियाचे इंटरेस्ट वगैरे असतील हे जर त्या ठिकाणी फुलफिल करायचे असतील तर आपल्याला मोर इम्पॅक्टफुल रिलेशनशिप त्या ठिकाणी कंट्री बरोबर एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. ठीक आहे, तर मग आपल्या लेक्चरला डायरेक्टली स्टार्ट करूया. आता ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशनचं एखादं लेक्चर वगैरे असतं किंवा तुम्ही स्टडी करत असताना तर प्रत्येक वेळेस तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी मॅप असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आयदर तुम्हाला जर त्या ठिकाणी मॅपचं चांगलं आकलन वगैरे असेल तर तुम्ही त्या मॅप जो असतो ना तर तो माइंडमध्ये इमॅजिन सुद्धा करू शकता, किंवा त्याच्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी जर म्हणजे कंट्रीजचं त्या ठिकाणी पोझिशनिंग व्यवस्थित लक्षात नसेल किंवा इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं कशा पद्धतीनं त्या कंट्रीज कुठं कुठे एस्टॅब्लिश झालेल्या आहेत किंवा कुठं कुठं सिच्युएटेड आहेत तर हे जर तुम्हाला प्रॉपरली लक्षात येत नसेल तर प्रत्येक वेळेस इंटरनॅशनल रिलेशनचा टॉपिक रीड करत असताना किंवा लेक्चर ऐकत असताना त्या ठिकाणी मॅप कंटिन्युअसली बघणं हे गरजेचं असतं. कारण काय होतं माहितीये का, आपल्याला मॅप बघितल्यानंतर ना की ऑटोमॅटिकली 2-3 गोष्टी त्याच्यामधनं कळायला लागतात. आता जसं इंडियाचं आणि ज्यावेळेस आपण सेंट्रल एशियाचं इमॅजिनेशन करतो ना, म्हणजे ह्या कंट्रीज ज्या आहेत ना, आता सेंट्रल एशियामध्ये 5 इम्पॉर्टंट कंट्रीज जातात. म्हणजे काय की 1991 नंतर म्हणजे USSRचं ज्यावेळेस डिग्रेडेशन झालं
तर त्या USSRचं डिग्रेडेशन नंतर ज्या काही इंडिपेंडंट कंट्रीज त्या ठिकाणी क्रिएट झाल्या, तर त्याच्यापैकी ज्या 5 कंट्रीज आहेत ना त्यांना काय म्हणतात, सेंट्रल एशियन कंट्रीज बनतात. मग ह्या कंट्रीजमध्ये किंवा ह्या ग्रुपमध्ये कोणत्या कंट्रीज येतात? पहिली आहे कझाकिस्तान, त्यानंतर उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, त्यानंतर आहे किर्गिस्तान आणि त्याच्यानंतर आहे ताजिकिस्तान. तर ह्या 5 ज्या कंट्री आहेत ना तर ह्या सेंट्रल एशियामध्ये येतात. ठीक आहे. तर ह्या 5 कंट्री बरोबर इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीनं आहेत, तर हेच आपण आता बघणार आहोत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मॅप प्रत्येक वेळेस बघणं हे का गरजेचं आहे, कारण आपल्याला काय होतं माहिती आहे का, मॅपिंग बघितल्यानंतर ना जे काही इम्पॉर्टंट डायमेन्शन्स वगैरे असतात तर ते सुद्धा इनडायरेक्टली त्याच्यामधनं कळतात. आता ज्यावेळेस आपण इंडियाचा आणि सेंट्रल एशियन कंट्रीजचा आपण त्या ठिकाणी मॅप बघतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की इंडिया आणि सेंट्रल एशियन कंट्रीजमध्ये डायरेक्टली लँड बॉर्डर त्या ठिकाणी अटॅच नाहीये, किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की आतमध्ये त्यानंतर पाकिस्तान असेल किंवा अफगाणिस्तान वगैरे असेल, किंवा आपण सी रूटनं जरी जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी इराण वगैरे असेल, तर त्या वेनं आपण काय करू शकतो माहितीये का की सेंट्रल एशियन कंट्रीज बरोबर त्या ठिकाणी आपण जे काही रिलेशन्स वगैरे ते एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न त्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे डायरेक्ट ऍक्सेस जर बघितला तर लँडनुसार त्या ठिकाणी किंवा सी मधनं त्या ठिकाणी ऍक्सेस नाहीये. आयदर आपल्याला त्या ठिकाणी रूट घ्यायचा जर असेल तर आपण काय करू शकतो, इंडियाचे तर आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान बरोबर त्या ठिकाणी रिलेशन चांगले नाहीयेत. मग दुसरा आपल्यासाठी ऑप्शन्स काय आहे की इराणमध्ये जे काही इंडियानं छब्बार पोर्ट डेव्हलप केलेले आहेत तर त्या तिथनं एंट्री मिळून सेंट्रल एशियामध्ये आपण काय करणार आहोत, अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानमधनं सेंट्रल एशियन कंट्रीज बरोबर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो. तर चला तर आपल्या टॉपिकला डायरेक्टली स्टार्ट करूया. तर याच्यामधला आपला पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे सेंट्रल एशिया म्हणजे चेंज का होतं हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत, आणि इंडियाची जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ही कशा पद्धतीने बदलायला पाहिजे तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर याच्यामधला पहिला पॉईंट काय की जसं मी तुम्हाला सांगितलं ना की सुरुवातीचं जे काही सेंट्रल एशिया होतं तर याचं जे काही ओरिजिन आहे तर हे कशाबद्दल झालेलं आहे की 1991ला USSRचं जे काही विघटन झालं किंवा डिसइंटिग्रेशन झालं ना, तर या डिसइंटिग्रेशन नंतर सेंट्रल एशियामध्ये 5 इंडिपेंडंट कंट्रीज त्या ठिकाणी निर्माण झाल्या. पहिली जसं मी तुम्हाला सांगितलं की कझाकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे किंवा उझबेकिस्तान आहे. तर ह्या 5 इंडिपेंडंट कंट्री म्हणून काय केलं जातं की त्याला सेंट्रल एशिया म्हणून त्या ठिकाणी डेजिग्नेशन प्रोव्हाइड केलेलं आहे, किंवा त्या 5 कंट्रीजच्या ग्रुपला मिळून त्या ठिकाणी सेंट्रल एशिया असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग इंडियाचे जे काही ह्या रिजन बरोबरचे जे काही हिस्टॉरिकल असतील किंवा कल्चरल रिलेशन्स वगैरे असतील किंवा कनेक्शन्स वगैरे असतील तर हे खूप जुने रिलेशन्स आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की बिफोर USSR इंटिग्रेशन आपल्या पीपल टू पीपल टाईज ज्या होत्या ना तर इंडियन कंट्रीज म्हणजे लोकांच्या असतील किंवा तिथल्या लोकांच्या वगैरे असतील तर ह्या स्ट्रॉंग हिस्टॉरिकल आणि कल्चरल कनेक्शन्स त्या ठिकाणी. त्यामुळं सेंट्रल एशियाबद्दल ना की इंडियामध्ये सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी गुडविल आपल्याला बघायला मिळते. पण ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशनचा विचार करतो तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये फक्त हे हिस्टॉरिकल रिलेशन म्हणा, कल्चरल रिलेशन म्हणा किंवा गुडविल जी आहे ना तर तेवढंच त्या ठिकाणी इम्पॉर्टंट नसतं. ज्यावेळेस आपण जिओग्राफी बघतो ना इंडिया आणि सेंट्रल एशियाची, जसं मी तुम्हाला मागच्या मॅपमध्ये सांगितलं होतं की त्या ठिकाणी शो केलं होतं, तर जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियासाठी सगळ्यात मोठी चॅलेंजेस काय माहिती आहे का की आपल्याकडं सेंट्रल एशियापर्यंत पोहोचण्यासाठी ना डायरेक्ट लँड ऍक्सेस त्या ठिकाणी नाहीये. आयदर एकतर काय की आपल्याला पाकिस्तानमधनं त्या ठिकाणी लँड ऍक्सेस आपण घेऊ शकतो, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की अफगाणिस्तान असेल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं इराणमधनं आपण जे चहाबार पोर्ट डेव्हलप केलेले आहे तर त्याच्यामधनं अफगाणिस्तान आणि त्याच्यानंतर सेंट्रल एशिया, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो लँड ऍक्सेस त्या ठिकाणी घेऊ शकतो. पण आपण पाकिस्तान बरोबरचं जे काही आपलं रिलेशन आहे म्हणजे बायलॅटरल जे काही रिलेशन्स वगैरे आहेत मग टेररिझम मधनं म्हणा किंवा इंटरनल कन्फ्लिक्ट मुळे म्हणा किंवा जो काही जम्मू काश्मीरचा इश्यू वगैरे आहे किंवा पाक ऑक्युपाईड काश्मीरचा जो काही, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं इंडिया आणि पाकिस्तानचे रिलेशन त्या ठिकाणी चांगले नाहीयेत. मग त्यामुळं तो जो रूट आहे ना तर इंडियासाठी तो कन्व्हिनियंट रूट त्या ठिकाणी अवेलेबल नाही असं आपण पाकिस्तानच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण सिमिलरली अफगाणिस्तान वगैरे असेल किंवा इराणचा ज्यावेळेस विचार करतो ना तर त्या ठिकाणी हा सुद्धा रूट सेंट्रल एशियामध्ये आपण जर रिसेंटली कंडिशन बघितली तर त्या वॉरलेक सिच्युएशनमुळे किंवा कंटिन्युअसली तिथं जे काही म्हणजे वॉर सारखी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे किंवा इन्स्टॅबिलिटी त्या रिजनमध्ये क्रिएट झालेली आहे, तर त्याच्यामुळे असं सुद्धा आपण म्हणू शकतो की पाकिस्तानचा जो काही रूट आहे तो सध्या आपल्याला कन्व्हिनियंट नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सेंट्रल एशियामध्ये इराणचे जे काही US बरोबरचे रिलेशन्स वगैरे आहेत किंवा त्यांचं जे काही इस्रायल वगैरे असेल किंवा US बरोबर त्यांचं जे डायरेक्ट कन्फ्रंटेशन चालू आहे तर त्या वॉरलाईक सिच्युएशनमुळे सुद्धा रिसेंटली जर बघितलं तर ह्या इन्स्टॅबिलिटीमुळे सध्याचा रूट सुद्धा तो त्या ठिकाणी रिलायबल झालेला नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की अफगाणिस्तानची जी काही सिच्युएशन वगैरे आहे
तर ती सिच्युएशन सुद्धा पॉलिटिकली इनस्टॅबिलिटी असल्यामुळं किंवा तिथल्या गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी आपण जज करू शकत नाही की कशा पद्धतीने ते ऍक्ट करेल किंवा बिहेव करेल, अशा पद्धतीने आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही. तर तिथल्या इनस्टॅबिलिटीमुळे सुद्धा म्हणजे इंडियासाठी जे काही डायरेक्ट लँड ऍक्सेसचे जे काही रूट आहे तर हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे लिमिटेड आहेत किंवा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की बाबा आपल्याला ते डायरेक्टली प्रॅक्टिकली ते एक्सप्लॉइट करता येत नाही. ठीक आहे. मग इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळेस आपण सेंट्रल एशियाचा विचार करतो तर सगळ्यात मोठा आपल्यासाठी प्रॅक्टिकल चॅलेंजेस काय आहे की डायरेक्ट लँड ऍक्सेस आपल्यासाठी अवेलेबल नसणं. आता हे झाला इम्पॉर्टंट चॅलेंज. त्याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये चॅलेंज काय माहिती आहे का की सेंट्रल एशियाचं सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत तर त्या कंट्रीजचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढलेला आहे, ही एक दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की त्यांचे स्वतःचे जे काही नॅशनल इंटरेस्ट वगैरे आहेत तर ते आता पहिल्यापेक्षा म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता 1990चा तर त्याच्यापेक्षा आता ह्या कंट्रीज ज्या आहेत तर हे इंडिपेंडेंटली परस्यू करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं ज्यावेळेस आपण इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो तर फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की लेस रोमॅन्टिझम म्हणजे जुनं आपलं जे काही रिलेशन आहे आयदर ते कल्चरल रिलेशन असेल किंवा हिस्टॉरिकल रिलेशन असेल तर तेवढ्यावरच थांबून आपण त्या ठिकाणी सेंट्रल एशिया बरोबर आपली जी काही पार्टनरशिप आहे तर ती स्ट्रॉंग करू शकत नाही. तर त्याच्याबरोबर आपल्याला काय करतं माहितीये का की त्या ठिकाणी प्रॅक्टिकली बाकी गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की हिस्ट्री जे असते ना किंवा हिस्टॉरिकल रिलेशन्स वगैरे असतात तर ते फक्त काय करत असतात म्हणजे का की एक कनेक्शन्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. पण ज्यावेळेस आपण प्रेझेंट डे रिअलिटीमध्ये जगत असतो किंवा कंटेम्पररी टाइममध्ये एखाद्या कंट्री बरोबर दुसऱ्या कंट्रीचे जे काही रिलेशन्स वगैरे असतील तर ह्या गोष्टीचा विचार करत असतो ना तर आपल्यासाठी जिओ पॉलिटिक्स जे असतं ना तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपली जी काही स्ट्रॅटेजी वगैरे आहे किंवा रिलेशन्स जे आहेत बायोलॅटरल रिलेशन्स असतील किंवा ते होल ज्यावेळेस आपण सेंट्रल एशियाचा विचार करतो तर हे प्रेझेंट डे जिओ पॉलिटिक्स किंवा जिओ स्ट्रॅटेजी हे सुद्धा बघणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ही जी स्लाइड आहे ना तर इंडियाची स्ट्रॅटेजी का बदलायला गरजेचं आहे हे त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. म्हणजे काय एकतर त्यांचं जे काही रिलेशन आहे सेंट्रल एशियाचं हे सुद्धा चेंज झालेलं आहे, त्यांचे ऍस्पिरेशन्स त्या ठिकाणी चेंज झालेले आहेत. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की स्वतःचे नॅशनल इंटरेस्ट चेंज झाल्यामुळं ते स्वतः काय करतात माहितीये का इंडिपेंडेंटली त्यांची फॉरेन पॉलिसी ते परस्यू करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इंडियासाठीचा जो डायरेक्ट लँड ऍक्सेसचा जो काही ऑप्शन्स आहे किंवा प्रेझेंट जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जी काही इंडिया सेंट्रल एशियामध्ये जी चालू आहे किंवा आपण त्याला काय म्हणूया की ईस्ट एशियामध्ये जी काही जिओ पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे त्याच्यामुळे सुद्धा आपण काय करू शकत नाही की डायरेक्टली त्या कंट्रीमध्ये लँड ऍक्सेस त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करू शकत नाही. म्हणजे हे इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने त्या ठिकाणी चॅलेंजेस झाले किंवा आपण काय सांगितलं बॅकग्राऊंड सांगितलं, ह्या बॅकग्राऊंडनुसार इंडियाची जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती का बदलणं गरजेचं आहे हे आपण आता सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये आहे सेंट्रल एशियन स्टेटची जी काही ग्रोईंग एजन्सी आहे तर आता ही फक्त रिजन म्हणजे अधिक इंडिपेंडंट आहे म्हणून त्या ठिकाणी चेंज झालेली आहे का तर नाही. तर आता आपण ह्या स्लाइडमध्ये काय करणार माहिती का की ग्रोईंग एजन्सी म्हणजे काय किंवा एखादी एजन्सी कशा पद्धतीने ऍक्ट करत असते हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण ग्रोईंग एजन्सी बद्दल बोलतो ना तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहे तो म्हणजे काय एजन्सी. आता सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला समजून सांगायचं झालं किंवा इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ज्यावेळेस एजन्सीचा विचार करतो ना तर ही अशा पद्धतीची एक इन्स्टिट्यूट असते, अशा पद्धतीची एक संस्था असते, अशा पद्धतीची एक कंट्री सुद्धा असू शकते किंवा ग्रुप ऑफ कंट्री सुद्धा असू शकते. ते काय करतात माहिती का स्वतःचं जे काही डिसिजन्स वगैरे असेल तर ते स्वतःचे डिसिजन घेण्याची आणि स्वतःचे जे काही नॅशनल इंटरेस्ट वगैरे असतील किंवा स्वतःचे जे काही इंटरेस्ट असतील पर्सनल म्हणजे ज्यावेळेस आपण पर्सन बद्दल बोलतो तर त्याचे स्वतःचे पर्सनल इंटरेस्ट वगैरे असतील, ज्यावेळेस आपण एखाद्या कंट्री बद्दल बोलतो तर त्या कंट्रीचे नॅशनल इंटरेस्ट वगैरे असतील, ज्यावेळेस आपण एखाद्या इन्स्टिट्यूशन किंवा संस्थेविषयी बोलतो तर त्या स्वतःच्या इन्स्टिट्यूशनचे जे काही इंटरेस्ट वगैरे असतील तर ही स्वतः परस्यू करण्याची आणि स्वतः डिसिजन घेण्याची ज्यावेळेस ती क्षमता एखाद्या ऑर्गनायझेशन असेल, इन्स्टिट्यूशन असेल, कंट्री असेल ते डेव्हलप होते ना तर त्याला काय म्हणतात माहिती का एजन्सी असं म्हणतात. ठीक आहे. ज्यावेळेस आपण ट्रॅडिशनली सेंट्रल एशियाचा विचार करायचा होतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात द्यायचं की रशियाचा जो काही हिस्टॉरिकल आणि सिक्युरिटी इन्फ्लुएन्स आहे ना तर ह्या सेंट्रल एशियन कंट्रीजवर त्या ठिकाणी स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स म्हणजे आपल्याला बघायला मिळत होतं. पण हे कशामुळे होतं माहिती का की ज्या वेळेस आपण बघितलं की याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं रिझन त्यांच्या हिस्ट्रीमध्ये लपलेलं आहे. मागच्या स्लाइडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 1991च्या पूर्वी हे जे सगळे सेंट्रल एशियन कंट्रीज जे होते ना हा USSRचा पार्ट होता. ठीक आहे. मग त्या पर्स्पेक्टिव्हने आपण काय म्हणू शकतो की रशियाचे जे काही या सेंट्रल एशियन कंट्रीज बरोबर जे काही इन्फ्लुएन्स आहे आयदर तो हिस्टॉरिकल इन्फ्लुएन्स असेल किंवा सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह इन्फ्लुएन्स असेल तर हा स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळायचा. सिमिलरली चायनाचा जो काही इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स आहे ना तर तो सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाढलेला बघायला मिळतो. कारण
ज्यावेळेस आपण सेंट्रल एशियाच्या जिओग्राफीचं किंवा तिथल्या सॉइलचं आपण कंपोजिशन बघतो, तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की त्या कंट्रीजमध्ये जे काही नॅचरल रिसोर्सेस वगैरे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की चायनासारख्या कंट्रीला डायरेक्ट सेंट्रल एशियामधनं काय करू शकतं की युरोपमध्ये त्या ठिकाणी ऍक्सेस मिळू शकतो. त्यामुळं चायनाचा जो काही वाढलेला इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. पण ज्यावेळेस आपण आज सेंट्रल एशियन कंट्रीज या फक्त 2 पॉवरच्या शॅडोमध्ये राहिलेल्या नाहीत हे ज्यावेळेस आपण बघतो ना, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की त्यांनी काय केलं होतं माहिती का की 2018 पासून ह्या 5 कंट्रीजनं एक समिट लेवल कन्सल्टेशन त्या ठिकाणी स्वतः 5 कंट्रीसाठी एस्टॅब्लिश केलेलं होतं. म्हणजे ते रेग्युलरली स्वतःच्या ज्या काही 5 कंट्रीज आहेत सेंट्रल एशियामध्ये, तर यांचं गुडविल त्या ठिकाणी जपण्यासाठी किंवा रिजनल प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी किंवा बाकीच्या ज्या काही बाहेरच्या कंट्रीज वगैरे आहेत किंवा मेजर पॉवर आपण ज्यांना असं म्हणतो की त्यांचा इन्फ्लुएन्स कमी करण्यासाठी, तर त्यांनी काय केलं होतं एक समिट लेवल कन्सल्टेशन त्या ठिकाणी म्हणजे स्टार्ट केलं होतं. मग हे जे काही समिट लेवल कन्सल्टेशन आहे ना, तर ह्या समिट लेवल कन्सल्टेशन मधलं त्यांनी काय केलं होतं की त्यांचं काही कॉपरेशन वगैरे आहे, तर हे स्ट्रॉंगर कॉपरेशन त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेलं होतं. म्हणजे एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला सांगायचं असेल की उझबेकिस्तान, किर्गिस्तान किंवा ताजिकिस्तान, जस्ट तुम्हाला परत एकदा मॅप शो करतो. आता इथं ज्या कंट्री सांगितलेल्या आहेत ना की उझबेकिस्तान असेल, त्यानंतर किर्गिस्तान असेल किंवा ताजिकिस्तान वगैरे असेल, तर ह्या 3 कंट्रीची ज्या ठिकाणी लँड बॉर्डर मिळते ना, तर ह्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट व्हॅली आहे, त्याला काय म्हणतात फरगना व्हॅली असं म्हणतात. मग ह्या 3 कंट्रीमध्ये ना त्या ठिकाणी फरगना व्हॅलीमध्ये डिस्प्यूट होतं, म्हणजे बॉर्डर रिलेटेड जे काही टेन्शन वगैरे होतं ना किंवा डिस्प्यूट होतं, तर ह्या 3 कंट्रीमध्ये बघायला मिळायचं. पण कंटिन्युअसली निगोशिएशन वगैरे असेल किंवा कोऑपरेशनच्या माध्यमातून ह्या 3 कंट्रींनी हा जो इश्यू होता ना त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं ना की त्या कंट्रीचे जे काही स्वतःचे ऍस्पिरेशन्स वगैरे असतील ते, त्यानंतर 2018 नंतर समिट लेवल कन्सल्टेशन वगैरे असेल किंवा जे काही ग्रेटर लेवलचं कोऑपरेशन आपल्याला या 5 कंट्रीमध्ये बघायला मिळतं. म्हणजे ज्यावेळेस आपण सेंट्रल एशियाचा ह्या वेगवेगळ्या 5 कंट्री म्हणून विचार करतो ना, तर तसा जो काही ट्रॅडिशनल व्ह्यू आहे किंवा हिस्टॉरिकल व्ह्यू आहे, तर त्याच्यापेक्षा आता आपल्याला किंवा बाकीच्या ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत त्यांना सेंट्रल एशिया ॲज अ एक कम्युनिटी म्हणून त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांची जी काही रिजनल आयडेंटिटी असेल किंवा कलेक्टिव्ह कॉन्फिडन्स असेल, तर हे सुद्धा आपल्याला कलेक्टिव्हली बघणं गरजेचं आहे. मग इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने याचा अर्थ काय होऊ शकतो की आपल्याला ज्यावेळेस आपण कझाकिस्तान असेल, उझबेकिस्तान वगैरे असेल किंवा इंडिव्हिज्युअल सेंट्रल एशियामध्ये एखादी कंट्री वगैरे असेल, तर त्यांच्याबरोबर आपण बायोलॅटरल रिलेशन ज्यावेळेस एस्टॅब्लिश करतो ना, तर ह्या गोष्टी करत असताना म्हणजे इंडिव्हिज्युअल कंट्री बरोबर बायोलॅटरल रिलेशनशिप एस्टॅब्लिश करत असताना आपल्याला सेंट्रल एशिया ॲज अ रिजन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एक ब्रॉडर अप्रोच डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, इंडियाची जी काही फॉरेन पॉलिसी आहे, तर इंडियाची फॉरेन पॉलिसी ज्यावेळेस आपण सेंट्रल एशिया बरोबर करत असतो, तर याच्यामध्ये 2 अप्रोचनं इंडियाने अप्रोच करणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल जे काही बायोलॅटरल रिलेशनशिप आहेत तर ते इंडियाला मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची म्हणजे काय की सेंट्रल एशिया ॲज अ कलेक्टिव्ह रिजन म्हणून त्या ठिकाणी एक ब्रॉडर अप्रोच प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. सेंट्रल एशिया ॲज अ कलेक्टिव्ह रिजन म्हणून सुद्धा इंडियाला काय करणं गरजेचं आहे, एक त्या ठिकाणी ब्रॉडर अप्रोच प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ग्रेट गेम पासून मल्टीवेक्टर फॉरेन पॉलिसीकडे कशा पद्धतीनं सेंट्रल एशियाचा अप्रोच किंवा सेंट्रल एशियन कंट्रीजचा अप्रोच त्या ठिकाणी म्हणजे आता बदलत आलेला आहे. आता इथं ग्रेट गेम टू मल्टीवेक्टर फॉरेन पॉलिसी म्हणजे काय की सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी परत एकदा समजून सांगतो की ज्यावेळेस आपण युएसएसआरचं ज्यावेळेस इंटिग्रेशन झालं होतं, तर युएसएसआरच्या इंटिग्रेशन नंतर रशिया सोबत त्या ठिकाणी म्हणजे रशियाला तर वाटतच होतं, कारण ऑलरेडी ह्या ज्या कंट्रीज होत्या ना, तर हा रशियाचा जो काही युएसएसआरचा पार्ट आहे त्याच्या कंट्रीज होत्या. त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काय की युएसला सुद्धा या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस वगैरे असेल किंवा स्वतःचा जो काही रिजनल इन्फ्लुएन्स आहे तर तो स्ट्रॉंग करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं माहितीये का, सेंट्रल एशियन कंट्रीजमध्ये इन्फ्लुएन्स वाढवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. मग याला काय म्हणतात माहितीये का, याला म्हणतात ग्रेट गेम अप्रोच अशा पद्धतीने म्हणतात. म्हणजे काय की एखादा जो काही रिजन आहे ना, तर त्या रिजनमध्ये एक्सटर्नल पॉवर्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स करतात किंवा त्या ठिकाणी कंट्रोल करतात. आणि हे जे कंट्रोल जे असतं तर हे कशासाठी असतं की 2 पॉवर मधल्या कॉम्पिटिशनसाठी किंवा त्या ठिकाणी हेजोमनी क्रिएट करण्यासाठी किंवा कोण त्या ठिकाणी आपलं स्वतःचं वर्चस्व क्रिएट करत असतं. तर याला ट्रॅडिशनल भाषेमध्ये काय म्हटलं जायचं की ग्रेट गेम अप्रोच. मग ज्यावेळेस आपण सेंट्रल एशियाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी युएस असेल किंवा ट्रॅडिशनली रशिया वगैरे असेल तर यांचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी बघायला मिळाला होता. पण ज्यावेळेस आपण कंटेम्पररी टाइम मध्ये बघतो तर युएस असेल, त्यानंतर रशिया असेल,
आणि सिमिलरली चायना असेल तर चायनाचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला इन्फ्लुएन्स बघायला मिळालेला आहे. मग हा जो अप्रोच आहे ना, तर आताची जी काही सिच्युएशन आहे तर ही सिच्युएशन कशा पद्धतीने चेंज झालेली आहे, म्हणजे काय की ग्रेट गेम पासनं मल्टीवेक्टर फॉरेन पॉलिसीकडे कशा पद्धतीने त्या सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत तर हे चेंज झालं, हे आपण आता बघूयात. मग रशिया त्या ठिकाणी अजूनही समजा सेंट्रल एशियासाठी इम्पॉर्टंट सिक्युरिटी पार्टनर जरी त्या ठिकाणी म्हणून एस्टॅब्लिश झालेला असेल, पण युक्रेनचा वॉर असेल किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं चायनाचं वाढलेला इन्फ्लुएन्स वगैरे असेल किंवा इकॉनॉमिक प्रेशरमुळे चायनाच्या इकॉनॉमिक प्रेशरमुळे असेल, तर रशियाचं जे काही पूर्वीसारखेच एक्सक्लुझिव्ह डॉमिनन्स आहे ना, तर ते डॉमिनन्स त्या ठिकाणी राहिलेलं नाही. दुसरीकडे ज्यावेळेस आपण चायनाच्या जो काही बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं ट्रेड असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल ना, तर ह्या इनिशिएटिव्ह मधनं सुद्धा चायनाचा जो काही इन्फ्लुएन्स आहे तर ह्या रिजनमध्ये त्या ठिकाणी स्ट्रॉंगली वाढलेला आहे. पण इथं ना आपल्याला एक महत्वाचा पॉईंट त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत ना, फक्त या ठिकाणी एका साईडला युएस असेल, एका साईडला चायना असेल किंवा एका साईडला रशिया वगैरे असेल, तर याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी त्या चॉईस एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर ते काय करतात माहितीये का, की सध्या बाकीच्या ज्या काही इम्पॉर्टंट कंट्रीज वगैरे आहेत, मग आयदर युरोपियन युनियन असेल, जपान असेल किंवा बाकीचे जे काही म्हणजे इंडियासारख्या कंट्रीज वगैरे असतील, त्यानंतर ऑस्ट्रेलिया वगैरे असेल, तर ह्या कंट्रीज बरोबर सुद्धा त्यांनी काय केले, त्यांचे रिलेशनशिप एक्सपांड केलेले आहेत. मग ह्याच रिलेशनशिप एक्सपांड करण्याला काय म्हणतात की मल्टी वेक्टर फॉरेन पॉलिसी असं म्हणतात. म्हणजे काय की एखादी सेंट्रल एशियन कंट्री असेल ना, तर रशिया बरोबर त्यांचे सिक्युरिटी कोऑपरेशन त्या ठिकाणी असू शकतात, चायना बरोबर इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं ट्रेड रिलेशन चांगले असू शकतात, आणि सिमिलरली हे असताना सुद्धा युरोपियन युनियन असेल, जपान असेल किंवा इंडिया वगैरे असेल किंवा एखादं मिडल ईस्ट मधली कंट्री वगैरे असेल, तर त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट रिलेशन सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचे चान्सेस त्या ठिकाणी किंवा ते तशा पद्धतीने त्यांची रिलेशनशिप चेंज होते. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर जे काही स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स आहेत प्रत्येक कंट्रीचे किंवा त्या ॲज अ ग्रुप म्हणून त्या ठिकाणी ते त्यांनी ओपन ठेवलेले आहेत. त्यामुळं सेंट्रल एशियाला आता फक्त मोठ्या पावरचा जो काही पॅसिव्ह प्लेग्राऊंड आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हनं न बघता आपल्याला एक ऍक्टिव्ह जिओपॉलिटिकल प्लेअर कशा पद्धतीनं तो चेंज झालेला आहे किंवा ॲज अ रिजन म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कलेक्टिव्ह व्हॉइस कशा पद्धतीनं रेज केलेला आहे तर हे सुद्धा बघणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एखाद्या कंट्रीची फॉरेन पॉलिसी, आता लक्षात आलं तुम्हाला की ट्रॅडिशनल जो रोल होता किंवा ट्रॅडिशनल जी सिच्युएशन होती सेंट्रल एशियन कंट्रीची ही कशा पद्धतीने होती, कारण स्वतःची डिसिजन ते इंडिपेंडेंटली घेऊ शकत नव्हते, इकॉनॉमी डेव्हलप नव्हती. मग त्याच्यानंतर आता म्हणजे सुरुवातीचे फक्त प्लेअर कोणते होते त्या ठिकाणी रशिया आणि युएस, कारण हिजोमनी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायची होती प्रत्येक कंट्रीला, आयदर ते 1991चं डिसइंटिग्रेशन वगैरे असेल किंवा युएसचे जे काही ऍस्पिरेशन्स वगैरे असतील ऍज अ हेजोमन म्हणून त्या ठिकाणी. सिमिलरली आपण कंटेम्पररी टाइम मध्ये ज्यावेळेस बघतो कंटेम्पररी टाइम्स मध्ये बाकीच्या कंट्रीचा जो काही वाढलेला इन्फ्लुएन्स वगैरे आहे, म्हणजे त्या ठिकाणी चायना असेल, युरोपियन युनियन असेल किंवा जपान वगैरे असेल, इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं तर तो सुद्धा चेंज झालेला आहे. आणि सिमिलरली हे असताना सेंट्रल एशियन कंट्रीचे जे काही ऍस्पिरेशन्स वगैरे आहेत ते म्हणा, त्यानंतर त्या 5 कंट्रीमधलं स्ट्रॉंग ग्रुपिंग वगैरे असेल ते म्हणा, आणि कलेक्टिव्ह व्हॉइस म्हणून कशा पद्धतीने चेंज झालेला आहे, तर त्याच्यामुळं सुरुवातीचा जो काही ग्रेट गेम अप्रोच होता तर ह्या ग्रेट गेम अप्रोच कडनं त्या ठिकाणी मल्टीवेक्टर फॉरेन पॉलिसी कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे हे आपण ह्या पॉईंटमध्ये सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे सेंट्रल एशिया आणि ग्रेटर मिडल ईस्ट, म्हणजे नवीन जिओपॉलिटिकल कनेक्शन कशा पद्धतीने एस्टॅब्लिश होतात तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता याच्यामधला सगळ्यात मोठा आणि चौथा बदल म्हणजे काय, हे सेंट्रल एशियाचं जे काही कनेक्शन वगैरे आहेत तर हे फक्त त्या ठिकाणी ट्रॅडिशनली रशिया किंवा चायना बरोबर तेवढेच लिमिटेड न राहता की हा जो रिजन आहे त्या ठिकाणी मिडल ईस्टचा पार्ट असेल, म्हणजे मिडल ईस्ट मध्ये जसं इम्पॉर्टंट कंट्रीज आहेत आयदर ओमन वगैरे असेल, युएई वगैरे असेल, सौदी अरेबिया वगैरे असेल, तर यांच्या बरोबर सुद्धा सेंट्रल एशियन कंट्रीज जे आहेत तर हे क्लोज रिलेशनशिप त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली जर आपण गल्फ रिजनचा विचार केला तर गल्फ रिजन मधनं त्या ठिकाणी कॅपिटल असेल, इकॉनॉमिक एंगेजमेंट वगैरे असेल तर हे सुद्धा त्या ठिकाणी सेंट्रल एशियन कंट्रीजमध्ये वाढताना दिसतं. सिमिलरली ज्यावेळेस आपण तुर्की ह्या कंट्रीचा विचार करतो तर तुर्की बरोबर सुद्धा त्यांचे जे काही लँग्वेजच्या पर्स्पेक्टिव्ह असतील, कल्चरच्या पर्स्पेक्टिव्ह असतील किंवा हिस्टॉरिकल कनेक्शन्स वगैरे असतील, तर ह्या कंट्रीजचा सुद्धा म्हणजे तुर्की ह्या कंट्रीजचा सुद्धा स्ट्रॉंग हिस्टॉरिकल प्रेझेन्स किंवा स्ट्रॉंग बायलेटरल रिलेशन्स ह्या 5 सेंट्रल एशियन कंट्रीज बरोबर आहेत. मग यासाठी तुर्की ह्या कंट्रीने काय केलं होतं माहिती आहे का, की ऑर्गनायझेशन ऑफ तुर्किक स्टेट नावाचं त्या ठिकाणी एक ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली होती. सुरुवातीला हे जे ऑर्गनायझेशन होतं तर ह्या ऑर्गनायझेशनचं त्या ठिकाणी फक्त ऑब्जेक्टिव्ह काय होतं की कल्चरल इंटरॅक्शन त्या ठिकाणी स्ट्रॉंग करणं,
पण ज्यावेळेस आपण कंटेम्पररी पिरियडमध्ये बघतो तर त्याचा रिलेव्हन्स फक्त कल्चरल इंटरॅक्शन स्ट्रॉंग करणं राहिलेलं नसून त्याच्याबरोबर पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिक असेल किंवा डिफेन्स कॉपरेशन सुद्धा त्याच्यामधनं वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. सिमिलरली कनेक्टिव्हिटीच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा त्या ठिकाणी चेंजेस झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काय की कॅप्सियन्सी वगैरे असेल, मग त्या कॅप्सियन्सी मार्फत अझरबैजान वगैरे असेल किंवा पुढं तुर्की वगैरे असेल आणि फायनली मेडिटेरियन रिजन असेल किंवा मेडिटेरियन सी वगैरे असेल, तर ते कशा पद्धतीने जे काही रूट एस्टॅब्लिश झालेले आहेत त्याचा सुद्धा आपल्याला इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी वाढलेला बघायला मिळते. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सेंट्रल एशियन कंट्रीजकडे आता ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मल्टिपल पार्टनर्स त्या ठिकाणी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर मोर त्यांना इकॉनॉमिक ग्रोथ गेन करण्यासाठी किंवा अचीव्ह करण्यासाठी त्यांना मल्टिपल रूट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि सिमिलरली त्यांच्याकडे मोर स्ट्रॅटेजिक चॉईस सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असताना भारतासाठी हा बदल कशा पद्धतीने महत्वाचा आहे, कारण सेंट्रल एशिया त्या ठिकाणी आपण अंडरस्टँडिंग करत असताना आता फक्त आपल्याला म्हणजे किंवा इंडियाची जी काही फॉरेन पॉलिसी आहे तर फक्त त्या ठिकाणी रशिया किंवा चायना ह्या इक्वेशन मधून आपल्याला बघायची नाहीये किंवा बायनरी व्हिजन मधून त्या ठिकाणी बघायची नाही. तर ह्या बायनरी व्हिजनच्या पुढे जाऊन आपल्याला तुर्की ह्या कंट्रीचा इन्फ्लुएन्स कशा पद्धतीने वाढलेला आहे, मिडल ईस्ट किंवा गल्फ जी कंट्रीज आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स कशा पद्धतीने वाढलेला आहे, त्यानंतर ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्ह किंवा कनेक्टिव्हिटीच्या पर्स्पेक्टिव्ह कशा पद्धतीनं मल्टिपल रूट्स त्या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. तर हे सुद्धा त्या ठिकाणी बघणं किंवा ह्या डायमेन्शनचा इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये विचार करणं हे सुद्धा गरजेचं आहे. मग त्या पर्स्पेक्टिव्हनं की इंडियानं काय करण्याची गरज आहे, म्हणजे इंडियाची जी काही सेंट्रल एशियन स्ट्रॅटेजी आहे तर ही कशा पद्धतीने असली पाहिजे, तर हे आपण ह्या फायनल स्लाइडमध्ये डिस्कस करणार आहोत. मग इथं हेडिंगवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की इंडियाची सेंट्रल एशियन स्ट्रॅटेजी ही लेस रोमान्स आणि मोर रिअलिझमवर आधारित असणं गरजेचं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना की सुरुवातीला सांगितलं होतं लेक्चरच्या स्टार्टिंगला, ज्यावेळेस आपण रोमान्स म्हणजे काय की फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिप या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला इथं बघायचं नाहीये. ज्यावेळेस आपण रिलेशन स्टडी करतो तर इंटरनॅशनल रिलेशनशिप मध्ये ह्या वर्ड्सचा त्या ठिकाणी डिफरंट म्हणजे जे काही इंटरप्रिटेशन आहे तर ते घेणं गरजेचं आहे. आता जसं म्हणजे आपण इंटरनॅशनल रिलेशन मध्ये ना की आपण सतत एवढंच त्या ठिकाणी जर म्हणत राहिलो की आपलं किंवा इंडियाचं जे काही हिस्टॉरिकल रिलेशनशिप्स आहेत सेंट्रल एशियन कंट्रीज बरोबर हे स्ट्रॉंग आहेत आणि आपल्यामध्ये कल्चरल जे काही कनेक्शन्स आहेत हे सुद्धा स्ट्रॉंग आहेत किंवा त्या ठिकाणी फर्म त्या ठिकाणी हिस्टॉरिकल आणि कल्चरल रिलेशनशिप म्हणजे हे खूप जुन्या काळापासून आलेले आहेत. पण त्या संबंध त्या ठिकाणी प्रॅक्टिकल पार्टनरशिपमध्ये जर आपण कन्वर्ट केलं नाही तर त्याला काय म्हणतात की रोमॅन्टिसिझम असं म्हणतात. म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की हिस्टॉरिकल रिलेशनशिप त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत, पण हिस्टॉरिकल रिलेशनशिप जे आहे ना तर हे स्ट्रॅटेजीची जागा त्या ठिकाणी घेऊ शकत नाहीत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता इंडिया समोर सगळ्यात मोठा चॅलेंज जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की डायरेक्ट लँड ऍक्सेस किंवा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. सेंट्रल एशियापर्यंत आपल्याला ना डायरेक्ट लँड रूट त्या ठिकाणी अवेलेबल नाही. त्यामुळं छाबार पोर्ट वगैरे असेल किंवा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर असेल, ज्यालाच आपण काय म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये इंटरनॅशनल INSTC, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर असं त्याला म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एक तर काय की इराणमधलं जे काही छाबार पोर्ट आहे ते, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर आहे तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं अल्टरनेटिव्ह आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतात. मात्र ज्यावेळेस आपण कंटेम्पररी टाइममध्ये रिजनल जिओपॉलिटिकल टेन्शन्स त्या ठिकाणी बघतो किंवा वॉरलाईक सिच्युएशन त्या ठिकाणी क्रिएट झालेली आहे तर त्याच्यामधलं जे काही फुल पोटेन्शियल आहे तर ते सुद्धा आपल्याला आणखी एक्सप्लॉइट करता आले नाही किंवा ते रिअलाइज करता आले नाही असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं दुसरी महत्वाची गोष्ट इथं काय आहे की चायनासारखं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग त्या कंट्रीजमध्ये केलं जातं किंवा रशियासारखं जे काही जिओपॉलिटिकल ऍडव्हान्टेज रशियाला त्या ठिकाणी आहे, तर ह्याच बेसिसवर त्या ठिकाणी किंवा ह्याच फॅक्टरला कन्सिडर करून इंडियानं स्वतःची फॉरेन पॉलिसी त्या ठिकाणी चेंज करणं गरजेचं नाहीये. कारण चायनासारखी जी काही मॅसिव्ह इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट आहे तर ती आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये चायनाच्या लेवलला मॅच करणारी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकत नाही. मग ह्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियाने काय करण्याची गरज आहे, इंडियाच्या ज्या काही स्वतःच्या स्ट्रेंथ आहेत तर त्या स्ट्रेंथवर फोकस करण्याची गरज आहे. मग इंडियाच्या स्ट्रेंथ इथं कशा पद्धतीने आहेत, जसं सुरुवातीला सांगितलं होतं हिस्टॉरिकल रिलेशन्स असतील, कल्चरल रिलेशन्स असतील, मग ह्या कल्चरल रिलेशन्समध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वगैरे असेल. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रॅक्टिकल इकॉनॉमिक कोऑपरेशन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता हे जे काही प्रॅक्टिकल इकॉनॉमिक कोऑपरेशन जे आहे ना तर तिथल्या ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत तर त्या कंट्रीची नीड काय आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियानं इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि हे इन्व्हेस्टमेंट डिसिजन त्या ठिकाणी इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं घेत असताना आपल्याला टाइमली इम्प्लिमेंटेशन सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त त्या ठिकाणी कमिटमेंट करणं
किंवा कमिटमेंटपेक्षा त्या ठिकाणी टाइमली प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन करणं, तर हे सुद्धा इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट जी म्हणजे काय की कंटिन्युअस पॉलिटिकल एंगेजमेंट आपल्याला इंडिया आणि बाकीचे जे काही कंट्रीज आहेत किंवा ॲज अ ग्रुप म्हणून त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं होतं ना की इंडियाचा जो काही अप्रोच आहे तर हा 2 वे अप्रोच त्या ठिकाणी असला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काय की इंडिव्हिज्युअल कंट्रीज बरोबर त्या ठिकाणी बायोलॅटरल रिलेशनशिप एस्टॅब्लिश करणं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय किंवा दुसरा अप्रोच कशा पद्धतीने असला पाहिजे की ॲज अ सेंट्रल युनियन म्हणून किंवा ॲज अ ग्रुप म्हणून त्या ठिकाणी सुद्धा इंडियानं एक ब्रॉडर अप्रोच त्या ठिकाणी डेव्हलप करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की इंडियानं जी काही इंडियाची डिप्लोमसी आहे तर ती फ्लेक्झिबल डिप्लोमसी ठेवली पाहिजे. आता फ्लेक्झिबल डिप्लोमसी म्हणजे काय की इंडियाचा जो काही स्टँड आहे पर्टिक्युलरली रिजिड न राहता त्या ठिकाणी इंडियाचे स्वतःचे जे काही नॅशनल इंटरेस्ट आहेत तर ह्या प्युअरली नॅशनल इंटरेस्टवर किंवा इश्यू बेस्ड आपण ज्याला म्हणतो ना की अलाइनमेंट असणं गरजेचं आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियानं फ्लेक्झिबल डिप्लोमॅसी ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ना आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे काय की सेंट्रल एशियन कंट्रीज जे आहेत ना तर ह्या सेंट्रल एशियन कंट्रीजला एक मोठा देश त्या ठिकाणी येऊन आपल्यावर इन्फ्लुएन्स करावं असं त्यांना वाटत नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा जो काही अप्रोच आहे ना तर त्या कंट्रीजचा अप्रोच सुद्धा प्रत्येक वेगवेगळ्या कंट्रीज बरोबर किंवा मेजर पॉवर बरोबर त्या ठिकाणी पार्टनरशिप एस्टॅब्लिश करण्याकडे त्या ठिकाणी चेंज झालेला आहे. मग याच्यामध्ये त्या कंट्रीची स्वतःची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी वगैरे असेल तर ही सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळते. म्हणून इंडियाची स्ट्रॅटेजी फक्त जे काही मोठमोठ्या कमिटमेंट आहेत किंवा मोठमोठ्या घोषणा वगैरे आहेत तर त्या कमिटमेंटवर नसावी, त्याच्यापेक्षा इंडियानं कन्सिस्टन्सी असेल, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन वगैरे असेल किंवा लॉंग टर्म एंगेजमेंट वगैरे असेल तर याच्यावर इंडियानं आपली स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कन्क्लुजनमध्ये लिहिण्यासाठी तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने लिहू शकता की इंडियाचा जो काही अप्रोच आहे तर हा फक्त सिम्बॉलिक फ्रेंडशिपपेक्षा त्या ठिकाणी प्रॅक्टिकल पार्टनरशिप असणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रांड प्रॉमिसेस किंवा कमिटमेंटपेक्षा त्या ठिकाणी टाइमली सस्टेन प्रेझेन्स त्या ठिकाणी शो करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर रोमांस शो करण्यापेक्षा त्या ठिकाणी रिअलिझम असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग हीच जी काही इंडियाची पॉलिसी आहे की प्रॅक्टिकल पार्टनरशिप असेल, टाइमली सस्टेन प्रेझेन्स वगैरे असेल किंवा डिलिव्हरी ऑफ प्रोजेक्ट वगैरे असेल किंवा कमिटमेंट वगैरे असेल ते, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की रिअलिझम असेल. तर ह्याच बेसिसवर इंडियानं जे काही फ्युचर रिलेशनशिप आहे सेंट्रल एशियन कंट्रीज बरोबर किंवा सेंट्रल एशियन फॉरेन पॉलिसी बदलत असताना तर ह्या गोष्टीचा विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला इंडियाचं जे काही सेंट्रल एशियन कंट्रीज बरोबर रिलेशनशिप आहे तर त्या पर्स्पेक्टिव्हनं. ठीक आहे. मग डायरेक्टली ज्यावेळेस तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये इंडिया आणि सेंट्रल एशिया यांच्यावर क्वेश्चन जर आला तर एक स्मॉल मॅप त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. कारण काय होतं माहिती आहे का की तुम्ही डायमेन्शन सेक्शन एक्सप्लेन करत असताना डायरेक्ट लँड ऍक्सेस जो आहे ना त्या ठिकाणी शो करू शकता की इंडियाला डायरेक्ट लँड कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी नाहीये. मग हा कशा पद्धतीने चॅलेंज असू शकतो. मॅप जर त्या अशा पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर शो केला तर त्या ठिकाणी तुमचा जो काही इन्फ्लुएन्स आहे किंवा एक्झामिनरच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला म्हणजे याच्यातनं एक्झामिनर इंटरप्रेट काय करत असतो की तुमची या टॉपिक बद्दल तुम्हाला क्लिअर अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आहे. तुम्ही तिथली जी काही जिओग्राफी आहे त्या जिओग्राफीचं सुद्धा तुम्हाला काय आहे क्लिअर अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. तुम्हाला जर लेक्चरची PDF अवेलेबल म्हणजे पाहिजे जर असेल किंवा याच्या नोट्स जर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची जी काही जॉईनिंग लिंक आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. तुम्हाला जर आपले लेक्चर आवडत असतील आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्स बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स अँड अंडरस्टँडिंग.